नमस्कार आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर सध्या मार्च एप्रिलचा महिना चालू आहे. बऱ्याचशा आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती साधारण आंबा आहे तो ह्या साईजचा झाला असेल. खूप चांगल्या पद्धतीने सुद्धा काही काही शेतकरी बांधवांचा आंबा सुद्धा सेट झाला असेल. पण गेल्या पाठीमागच्या 15 दिवसामध्ये जी झालेली अवकाळी असेल, गारपीट असेल किंवा जे सध्या मार्च एप्रिल मधलं जे वाढतं टेम्परेचर असेल, या वाढत्या टेम्परेचरमुळे सुद्धा यंदा बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा आंबा आपल्याला जास्त प्रमाणात सेट झालेला दिसून येत नाही. पण त्यातूनही बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी आंबा चांगल्या पद्धतीने सेट केला असेल आणि साधारण त्यांची जी फळं आहेत, साधारण या सालची झाली असतील, तर ह्या साईजच्या फळामध्ये कोणकोणती काळजी घेणं गरजेचं आहे? त्याच्यामध्ये महत्त्वाची 4 गोष्टी पाळणं गरजेचं आहे. त्याच्यामधलं पहिली जे आहे ते पाणी व्यवस्थापन. शक्यतो या साईजमध्ये ज्यावेळेस आंबा असतो, त्यावेळेस शक्यतो झाडाला किंवा आपल्या प्लॉटला रोज किमान साधारण 1 ते 2 तास इतकं ठिबक सिंचनाच्या साहाय्याने पाणी देणं गरजेचं आहे. जेणेकरून जेवढं पाणी किंवा ओलावा त्या झाडाच्या मुळाच्या सानिध्यात जेवढी वापसा कंडिशन मेंटेन राहील, तेवढं आपल्याला त्या फळामधलं असणारं न्यूट्रिएंटचं अपटेक असेल आणि जे वाढतं तापमान आहे, टेम्परेचर आहे, त्याच्यामुळे जो फ्रूट ड्रॉप आउट आपला प्रॉब्लेम समस्या उद्भवत असते, त्याच्यावरती चांगला उपाय आपल्याला भेटू शकतो. त्यामुळे जेणेकरून रोजच्या दिवसातून साधारण 1 ते 2 तास इतकं पाणी प्लॉटला देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरं आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन. सुरुवातीला प्लॉट धरतेवेळी आपण जे अन्नद्रव्य व्यवस्थापन केलेलं असते बेसल डोसच्या माध्यमातून, त्याचबरोबर लिक्विड किंवा वेगवेगळ्या वॉटर सोल्युबल फर्टिलायझर खतांच्या माध्यमातून सुद्धा अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं तितकंच गरजेचं आहे. जेणेकरून जे मार्केट्समध्ये उपलब्ध असणारे स्फुरद आणि पालाश कंटेंट असणारे जे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स असतील, ते वॉटर सोल्युबल फर्टिलायझर ड्रिपच्या सहाय्याने जर प्लॉटमध्ये सोडले, मग 05234 असेल, 1261 असेल किंवा त्याचबरोबर 13-045 असेल, 1919 असेल, तर ते अल्टरनेट त्याचा जर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून सोडला, तर जेणेकरून भविष्यामध्ये त्या फळांना साईज चांगली येऊन त्याचबरोबर फळांना गोडी आणि शायनिंग येण्यासाठी मदत होणार आहे. त्याचबरोबर कॅल्शियम नायट्रेट असेल, बोरॉन असेल, झिंक असेल, मॅग्नेशियम सल्फेट असेल, याचा सुद्धा स्प्रे असेल त्याचबरोबर ड्रिपच्या माध्यमातून सोडणं गरजेचं आहे. जेणेकरून फळांना जी भविष्यामध्ये उद्भवणारी जी ड्रॉपआउट समस्या आहे ती कॅल्शियममुळे बऱ्यापैकी आपल्याला थांबवता येणार आहे. त्याचबरोबर बोरॉन झिंकच्यामुळे आपल्याला फळामध्ये गोडी असेल, साईज असेल, आपल्याला चांगल्या पद्धतीने मेंटेन करता येणार आहे. आणि त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेटचं काम मुळातच क्लोरोफिल कंटेंट जे झाडाच्या पानामध्ये असतं ते वाढवण्याचं काम करत असतं. जेणेकरून भविष्यामध्ये फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषणाची क्रिया फास्ट होऊन अन्नद्रव्याचं संचयन सुद्धा झाडामध्ये वाढणार आहे. त्याचबरोबर तिसरं आहे सावली व्यवस्थापन. झाडामध्ये किंवा जे फळं असतात ते भविष्यामध्ये जास्त टेम्परेचरमुळे सनबर्न किंवा ऊनसट्टा ह्या समस्याला सामोरे जात असतो. आणि त्याच्यामुळे शक्यतो मार्केटमध्ये जे वेगवेगळ्या आंबा पिकासाठी खास जे फोम उपलब्ध असतात, ते फोम जर प्रत्येक फळाला आपण चांगल्या पद्धतीने लावले, जेणेकरून भविष्यामध्ये उद्भवणारी जी सनबर्न किंवा ऊनसट्टा आहे, त्या समस्यावरती आपण चांगल्या पद्धतीने उपाय किंवा त्याच्यावरती उपाययोजना आखू शकतो. किंवा मार्केट्समध्ये वेगवेगळ्या कलरचे शेडनेट्स असतात. त्याच्यामधले शक्यतो व्हाईट शेडनेट किंवा ग्रीन शेडनेट याचा सुद्धा वापर जर केला, तर चांगल्या पद्धतीने जी उद्भवणारी भविष्यामधली ऊनसट्टाची समस्या आहे, त्याच्यावरती आपण चांगला उपाय करू शकतो. त्याचबरोबर महत्त्वाची जी चौथी समस्या आहे, ती साधारण फळगळ समस्या. सध्या वाढत असलेलं टेम्परेचर आणि त्याचबरोबर हवामानातील अनिश्चितता असेल आणि त्याचबरोबर अवकाळी असेल किंवा वादळी वारे असेल, तर त्याच्यामुळे बऱ्याचशा आंबा उत्पादक जे शेतकरी असतात, त्याच्या प्लॉटवरती किंवा बागेमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला फळांचं ड्रॉपआउट होत असतं. आणि ते जर आपल्याला चांगल्या पद्धतीने रोखायचं असेल, तर त्याच्यासाठी शक्यतो कॅल्शियम आणि त्याचबरोबर बोरॉनचा एक स्प्रे घेणं गरजेचं आहे. किंवा त्याचबरोबर जे नॅप्थलिन ॲसिटिक ॲसिड जे मार्केट्समध्ये प्लॅनोफिक्स नावाने उपलब्ध आहे, ते सुद्धा साधारण 15 दिवसांनी 25 दिवसांनी एक स्प्रे घेणं गरजेचं आहे. जेणेकरून भविष्यामध्ये फ्रूट ड्रॉपआउट जी समस्या उद्भवते, त्याच्यावरती आपण चांगल्या पद्धतीने उपाय करू शकतो. तर एकंदरीत असा आंब्यामध्ये वेगवेगळ्या समस्या उद्भवत असतात आणि ह्या स्टेजमध्ये ही काळजी शेतकरी बांधवांनी घेणं गरजेचं असतं. आणि त्याचबरोबर जे फळामध्ये किंवा फळाच्या ओळीमध्ये जे गवत उंच वाढलेलं असतं, शक्यतो ते काढून घ्यावं आणि बुडामध्येच जे पाणी आपलं पडत असतं त्याच्यावरती अंथरून घ्यावं. जेणेकरून जी टेम्परेचर वाढतं, जे टेम्परेचर आहे आणि त्याच्यामुळे शक्यतो मुळाच्या आसपास जेवढा थंडावा किंवा आसपास जेवढं जास्त थंड वातावरण राहील, तेवढं चांगल्या पद्धतीने फळावरती आपल्याला रिझल्ट दिसून येत असतो. तर एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला, कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केले नसेल, तर ते शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.